ज्या पद्धतीनं कॅश बॉम्ब महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गाजला त्यानंतर उपस्थित होणारा प्रश्न आहे की अंबादास दानवेंच्या निशाण्यावर नक्की आहे तरी कोण। दानवेंच्या व्हिडिओ मागे सुनील तटकरे आहेत का असा आरोप जरी होत असला तरी पण ते आरोप फेटाळण्यात आलेले आहेत आणि या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो की हे भांडण नक्की सुरू कशामुळे झालं आणि कुठवर पोहोचलंय। हे घडत असतानाच उदय सामंत यांच्याकडून एक महत्त्वाची भूमिका मांडली गेली आणि त्यातून प्रश्न उपस्थित होतोय, व्हिडिओ ट्विट केल्याबद्दल अंबादास दानवे यांच्यावर कारवाई होणार आहे का। सरकारने अहवाल उशिराच पाठवलेला होता। एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडे या सत्ताधारी पक्षाचे लोक नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये 10-10 हजार रुपये 5-5 हजार रुपये मतदाराच्या घरी पाठवतात। एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी जशी नोटांची रास या मंत्र्यांकडे या आमदारांकडे पडलेली आहे। माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत। महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे, याची चौकशी होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं एडिट करून किंवा AIच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशीअंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे। अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे। नाहीतर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय, उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं।